नमस्कार सगळ्यांना, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनमध्ये. आता आपला लॉट मी तुम्हाला सांगितलं होतं उचलणारे आपण उचललेला आहे. 2700 साईज आपण केलेली आहे, एकदम बेस्ट साईज केलेली आहे. बघा काय कुठं ताराच नाही. 40 दिवसात 2700 साईज बनवलेली आपण. 40 आपला पक्षी 300 ग्रॅम मागं असून सुद्धा आपण बघायला 2700 साईज 40 दिवसात करणार आपलं टार्गेट होतं ना आपण केलं आहे. पण आपल्या संग एक वाईट गोष्ट घडलेली मी तुम्हाला दाखवतो काय झाले आणि कशामुळे झाले हे लक्षात घ्या. तर हे ते बघू शकता हात खराब आहे, कारण मी भांडी वगैरे खाते वगैरे जे काय बॅलन्स राहतं फिडरमध्ये ते काढायचं काम चालू होतं माझं. आता मी तुम्हाला दाखवतो की आपलं काय आपल्याला एक वाईट गोष्ट घडली, कारण हे पण दाखवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण काय नसतं चांगले व्हिडिओ दाखवत नाही, आपण आपले चांगले वाईट सगळे दाखवत असतो. आता मी तुम्हाला दाखवतो. आता थांबा एक मिनटं. हे बघा आपली मॉर्टलिटी झालेली आहे शेवटच्या दिवशी नेमकी. हो का, नाही म्हणलं तर एक 70-80 मॉर्टलिटी झालेली. आता ही मॉर्टलिटी झाली कशी हे तुम्ही समजून घ्या. काय झालं तर नेमकं असा विषय झाला की माझं पाण्याचं भांडं निसटलं सकाळच्याला काल, आणि काल रात्रीच्याला आज जे मी व्हिडिओ बोलते त्याच्या कालचा दिवस जाऊन द्या, त्याच्या आदल्या दिवशी रात्री परवा रात्री ते भांडं निसटलं आणि रात्रभर पाणी काय पक्षी प्यायला नाही. आणि नेमकं काय झालं तर मी पंढरपूरला गेलो होतो, मी नियोजन लावून गेलो होतो. पण ते विषय काय झाला, आता तेच दिवसभर कालच्या दिवसभर पक्ष्यांना पाणी नसल्यामुळं, आणि नंतर माझा एक माणूस आल्यानंतर त्याने बघितलं की पाण्यामध्ये भांडी नाहीत, हे पाणीच नाही भांड्यांमध्ये. त्यांनी टाकी चालू केली. काय झालं, पाणी नसल्यामुळे फिडिंग जास्त केली होती पक्ष्यांनी, आणि त्या फिडिंगच्या नादात काय झालं ते ओव्हर फिडिंग झाली. आणि पक्ष्यांनी डायरेक्ट जसं पाणी आलं दिवसभर पाणी नाही प्यायला, आणि काल तसं पाऊसही नव्हता, ऊन होतं, त्याच्यामुळं हा प्रकार घडलेला आहे की एकदम पाणी मिळाल्यामुळे पक्षी डायरेक्ट अटॅक आला आणि डायरेक्ट पक्षी सपाट झालेला आहे आपला. पण हे होतं आहे, लक्षात घ्या, काळजी घ्या. जर आता मी सगळं नियोजनच लावून गेलो होतो, पण काय आता शेवटी काय व्हायचं ते काय, आपण असलो तरी होणार, नसलो तरी होणार. आता असतो तर एवढ्या मर नसते झाल्या, फार फार तर 15-20 मर झाले असते, आपले 50-50 मर वाचले असते. पण जाऊ द्या, काय हो काय प्रत्येक गोष्टीचा अनुभव माणसाला यावा लागतो, त्याशिवाय माणूस शिकत नाही. काय प्रत्येक चांगली गोष्ट घेतल्याने माणूस शिकतो असं नाही. वाईट गोष्ट माणसाने घेतली पाहिजे माहिती आहे, तो माणसाला बोध करतो की आपण कुठं काय थांबलं पाहिजे. मला थांबणं गरजेचं होतं, पण काय झालं थोडंसं मला आमचं भजनी मंडळाचं काम होतं आणि त्यांनी मला लेस फोर्स केला होता चाला म्हणून या वारीला. तर त्यामुळे काय आपण भजनातला माणूस आहे, त्यामुळे काय चालायचंच. त्यामुळे झालं ते झालं. असंच मला लाईक फॉलो सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा. आपण सांगतो ते तुम्हाला माहिती, जेन्युअन आणि चांगल्याच गोष्टी सांगणार, चुकीच्या गोष्टी सांगणार नाही तुम्हाला, हे लक्षात घ्या. आणि मला फॉलो करा, आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलोच करीत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.